नमस्कार मंडळी. मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि मस्त अशी झणझणीत मिसळ खायची इच्छा झालेली आहे. तर आज आपण बनवणार आहोत साध्या आणि सोप्या पद्धतीने मिसळ. त्यासाठी लागणार आहे आपल्याला अख्खा मूग. आपण 1 वाटी मूग घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून कुकरला लावूया आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया. आपलं कुकर लावून झाल्यानंतर त्याच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण मिसळची पुढची तयारी करूया. त्यासाठी आपण स्वच्छ धुवून मटकी घेतलेली आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकलेले आहे. एक छोटासा कांदा कट करून टाकलेला आहे आणि तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत थोडासा परतवा आणि स्वच्छ धुतलेली मटकीही त्यामध्ये टाका. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि पाणी या गोष्टी टाकून आपण मटकी छान शिजवून घेऊया. त्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटाचा वेळ जाईल. झाकण ठेवून मटकी शिजायला ठेवून द्या. आपलं एक साईडला कुकर होतं, एक साईडला मटकी शिजत आहे. आता आपण वाटणाची तयारी करूया. त्यासाठी 1 वाटी खोबरं घ्या. त्याच्या छान चकत्या करून थोड्याशा तेलामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खोबरं छान भाजून घ्या. नंतर स्लाइस केलेली 2 मोठे कांदे टाका. त्यालाही छान परतवा. तेही थोडा गुलाबी कलर आला की कांदा काढून घ्या सगळा. याच कढईमध्ये नंतर आपण 2 टोमॅटो टाकणार आहोत. तेही छान परतवा. टोमॅटो छान परतले की तेही काढून घ्या आणि हे सगळं मिश्रण थोडंसं थंड होऊ द्या. हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. यामध्ये कोथिंबीर, भाजलेला कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि खोबरं हे याची चांगली मिक्सरवर पेस्ट करून घेऊया. पण पेस्ट बारीक होण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला खोबरं बारीक करून घ्यावं लागेल. हे अशा प्रकारे आपण खोबरं बारीक करून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये हे सर्व साहित्य आपण टाकून घेणार आहोत. हे सर्व साहित्य मिक्स करून याची छान सॉफ्ट अशी पेस्ट बनवा. वाटण तयार होईपर्यंत व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा. मध्ये मध्ये आपलं कुकर लावलेलं आहे आणि मटकी शिजत आहे, तिकडेही लक्ष द्या. हे अशा प्रकारे आपलं वाटण तयार आहे. हे अशा पद्धतीने एवढं सॉफ्ट पेस्ट झाली तरी पुष्कळ झालं. आपलं कुकर झालेलं आहे. आपण मूग काढून घेऊया. आणि हे बघा, हे असे शिजले गेले पाहिजेत. त्यानंतर मस्त एका पॉटमध्ये आपण तेल टाकून घेऊया. त्यामध्ये मोहरी, जिरे छान तडतडू द्या या सगळ्याला, म्हणजे आपला तडकाही छान बसेल. त्यानंतर मस्त असा कढीपत्ता आणि हे आपण केलेलं वाटण हे सगळं तेलामध्ये टाकायचं आणि छान परतवायचं त्याला. त्यानंतर याच्यामध्ये आपले सगळे मसाले जातील. हळद, आलं लसूण पेस्ट, त्यानंतर हा माझ्या घरचा काळा मसाला आहे, तुम्ही तुमच्या घरचा टाका. त्यानंतर ही आहे बेडगी मिरची आणि हा आहे सगळ्यात महत्त्वाचा मिसळ मसाला. हे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर छान त्याला परतवा. मसाल्याला चांगलं तेल सुटायला हवं.
मसाल्याला असं थोडंसं तेल सुटलं की त्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत. आपल्याला ग्रेव्ही कशी हवी त्यानुसार आपण पाणी त्यामध्ये टाकून घ्यावे. मिसळची ग्रेव्ही ही थोडीशी पातळच करायची. त्यानंतर हे आपले शिजवलेले मूग त्यामध्ये जाणार आहेत. त्यामुळे आपला रस्सा हा एकदम झणझणीत आणि खूपच चवीला सुंदर होणार आहे. तिकडं बघा आपली मटकी शिजत आहे. तिकडंही लक्ष असू द्या. एकदा हलवून घ्या. मटकी बऱ्यापैकी सगळी शिजलेली आहे. त्यानंतर आपल्या इकडं वाटणालाही छान तेल सुटलेलं आहे. आपण मूग टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही कशी हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घेऊया. मस्त असा आपला मिसळचा रस्सा तयार झालेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि छान अशी त्याला उकळी येऊ द्या. आपला मिसळचा रस्सा हा असा छान उकळत आहे. घरामध्ये सगळीकडे याचा सुंदर असा घमघमाट आलेला आहे आणि ही आपली अशा प्रकारे मिसळची थाळी तयार आहे. बघू शकता तुम्ही, बघता क्षणी आपल्या तोंडाला पाणी सुटेल. हा हा हा. तर नक्की एकदा करूनच बघा. पण मंडळी, मिसळची प्लेट कशी तयार करायची हे मी इथं दाखवत आहे. प्रथम आपण एका प्लेटमध्ये फरसाण टाकूया, जे की मिसळचं स्पेशल मिळतं. त्यानंतर आपला हा झणझणीत रस्सावरती टाकून घ्या. त्यावरती जाईल मस्त बारीक चिरलेला कांदा. त्यावरती जाईल नंतर आपली शिजवलेली छान अशी मटकी. आहा, सुंदर अशी प्लेट दिसत आहे आणि कोथिंबिरीशिवाय तर रेसिपी अपूर्णच आहे आपली. बघू शकता आपली मिसळ ही साधी आणि सोप्या पद्धतीने तयार आहे. तर नक्की करून बघा. मिसळ आहे मस्त, तुम्ही कराल फस्त. धन्यवाद.